नमस्कार। आता इकडे पार्थ हा काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेला असतो आणि तिथे वसुंधरा येते। वसू आत्याला बघून पार्थ म्हणतो, अगं नंदिनी बऱ्या आहेत ना? तेव्हा खोटारडी वसू म्हणते, हो हो ती अगदी बरी आहे। तिकडे काय घडलं आहे? आता गावकऱ्यांनी नंदिनीला लग्न करायला सांगितलं आहे। आता जीवा नंदिनीशी लग्न करत आहे, त्या दोघांचं लग्न होत आहे। यातली कोणतीही गोष्ट वसू आत्या ही पार्थला सांगत नाही। तेव्हा पार्थ म्हणतो, आता मी काव्याचा डिस्चार्ज घेतो आणि आम्ही तिकडे जातो परत। तेव्हा वसू म्हणते, कशाला आता परत तिकडे? त्या गावकऱ्यांची तोंड बघायला? तुझी इच्छा आहे का त्यांची तोंड बघायची? तेव्हा पार्थ म्हणतो, नाही। मग वसू म्हणते, चल आपण इथूनच घरी जाऊया। तेव्हा पार्थ, काव्या हे सर्वजण इकडे घरी येतात। घरी आल्यावर वसू आत्या म्हणते, थांबा तुमच्या गृहप्रवेशाची तयारी करते। तर इकडे आता रम्या ही घरातच असते। वसू रम्याला बघून तिला मोठा धक्काच बसतो। ती म्हणते, रम्या तू इथे इथे काय करतेस? तू घरी कधी आलीस आणि तुझा फोन का बंद लागतोय? अगं तिकडे काय काय झालं माहीत आहे का तुला? तिकडे सगळं काय घडलं हे सगळं वसू आत्या आपल्या मुलीला रम्याला सांगते आणि रम्या ते ऐकून जोरजोरात हसायला लागते। वसू म्हणते, अगं वेडी आहेस का? हसतेस का तू? तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, पार्थ आणि नंदिनीचं शेवटी लग्न झालंच नाही ना? आता बघ ते दोघं या घरात असणार एकत्र, एकाच घरात, एकमेकांच्या समोर रोज येणार, एकमेकांच्या जवळ असणार, पण ते एकमेकांचे कधीच होऊ शकत नाही। आणि असं लग्न किती दिवस टिकणार आहे? टिकूच शकत नाही। हे लग्न मोडतंय की नाही बघ। तेव्हा वसू हसायला लागते। वसू म्हणते, हो ग, हा विचार मी केलाच नव्हता। चल चल आता आपण त्या काव्याचा गृहप्रवेश करूया। म्हणून रम्या आनंदाने खाली येते। तिला असं वाटतं की आता ह्या दोघांची ही झालेली उलटसुलट लग्न मोडणार आहेत। मग आता तिथे माप ठेवलेलं असतं। वसू म्हणते, काव्या ते माप ओलांड आणि आत ये। खरं तर आता तुझ्या जागी तिथे नंदिनी पाहिजे होती। आत ही नंदिनी देशमुखांची सून होणार होती, पण तू झालीस। आता ये घरात ये बाई। तेव्हा काव्याना घरात यायला तयार नसते। तेव्हा वसू म्हणते, अगं असं काय करतेस? नंदिनी असती ना तर लगेच घरात आली असती। पार्थच्या जागी आता नंदिनीच पाहिजे होती, तर तू आलीस। ये आता घरात। आता काव्याला खूप राग येतो। काव्या ते जोरात ढकलते। आता ते बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। तेवढ्यात मालिनी, विक्रम, जीवा आणि नंदिनीची गाडी आलेली असते। ते सुद्धा गाडीतून उतरून तिथे येतात। मालिनी ती बघते आणि मालिनीचा सुद्धा धक्का बसतो। मालिनी म्हणते, काव्या, अगं एवढ्या जोरात कोणी माप ओलांडतं का? तेव्हा आता काव्या काहीच नाही बोलत। आता पार्थ आणि काव्या घरात येणार, तोच मालिनी म्हणते, जीवा ये। आता जीवाचा आवाज ऐकून लगेच काव्याला बरं वाटतं। काव्या म्हणते, माझा जीवा आला। आणि मागे वळून बघते तर काय, जीवाच्या सोबत आपली नंदिनीताई उभी असते। ते बघून तिला मोठा धक्काच बसतो। ती म्हणते, जीवा आणि नंदिनीताईने लग्न केलं? जीवासोबत माझी ताई नंदिनीताई? पार्थ देखील बघतो आणि म्हणतो, जीवा आणि नंदिनी? त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।